मम्मा इकडे 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 हा म्हण मम्मी मम्मी म्हण मम्मी दादू इकडे बघ मम्मा म्हण बाय विरा बाय म्हण बाय. इथं बसून कर खाली बस. हे बघा विराचा कसा अभ्यास चालू आहे. हाय कर विरा. हाय. काय करती तू. अभ्यास. कलर देती का मँगोला. दे ना मग दाखव ना देऊन. मँगो म्हणजे मँगो म्हणजे आंबा. हा व्हेरी गुड. शाळेत आमच्या पेरम पेरम आणि पोएम म्हणून दाखव ना तुझी. इथं उभं राहून म्हण छान. हे दोघांसोबत खेळणं झालं. चला मग आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करा म्हणलं. मग काय रात्रीच्या स्वयंपाकात आज तर तुरीच्या शेंगाची सोल्याची भाजीच करणार होते. म्हणून मग लागले तयारीला. पहिले तर हिरवी मिरची थोडंसं तेल टाकून भाजून घेतली. हिरवी मिरची भाजायला थोडा वेळ लागतोय. ती भाजल्यावर मग एवढं तिखट लागत नाही. मग धने भाजून घेतले थोडं तेल टाकून. मग धने झाले की मग कांदा. हा कांदा आम्ही पहिलेच उन्हाळ्यातच वाळून ठेवलेला आहे. म्हणजे मग पटकन भाजी करायला सोपी जाते म्हणून. हा कांदा थोडासा काळा होईपर्यंत भाजला. आणि ही जे तुरीचे शेंगाचे दाणे आहेत ते पण थोडे तेल टाकून भाजून घेऊ. मसाला आणि ते तुरीचे सोले सगळेच एकत्र काढून घेऊ मिक्सरमधून. काढणं झाले. आता तेल टाकून मोहरी टाकून लगेच फोडणी देऊ भाजीला. मोहरी छान तडतडायला लागली की ते टाकून द्यायचा मसाला काढलेला. हा मी मसाला टाकलेला आहे आता. ती घट्ट झाली म्हणून थोडं पाणी ॲड करायचं. चवीनुसार मीठ ॲड करायचं. आणि बघा झाली भाजी आपली मस्त अशी उकळी पण आलेली आहे. छान अशी भाजी तयार. चला मग या जेवायला. ओके बाय.